नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या राजकीय बातमीने करणार आहोत, ती म्हणजे एकनाथ शिंदेंसह 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मग बंडखोर शिवसेना आमदारांना उद्धव ठाकरेंनी अनेकदा परत बोलावण्याचे प्रयत्न सुद्धा केले, मात्र त्यात त्यांना काही यश आलं नाही. अशामध्ये उद्धव ठाकरे खरंच पुन्हा भाजपसोबत जाणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी एक मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे राजकीय वर्तुळात. येत्या 2 दिवसात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच चर्चा करण्यासाठी एकत्र येणार असं समजलंय, असं दीपाली सय्यद यांनी ट्विट केलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट येण्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चेसाठी एकत्रित यावेत, यासाठी भाजपच्या नेत्यांनी मदत केल्याचं सांगत दीपाली सय्यद यांनी भाजपच्या नेत्यांचे आभार मानलेत एक ट्विट करून. त्यामुळे दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांचं हे ट्विट. थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, सध्या दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे बरीच चर्चा रंगली आहे, काय त्याबद्दल अधिक? खरं तर शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून दीपाली सय्यद यांनी 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्याच वेळेला राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात की कुठेतरी मुत्सद्देगिरीची बोलणी होते का, सुवर्ण मध्य या दोन्ही गटांमध्ये साधला जातो का. उद्धव ठाकरे यांनी वारंवार प्रयत्न केलेले होते आणि त्यांनी आपल्या वक्तव्यांमध्ये स्पष्ट केलेलं होतं की चर्चेसाठी माझ्या समोर या, मुंबईत या. परंतु ज्या काही नाट्यमय घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या आहेत, त्यानंतर दीपाली सय्यद यांनी आज ज्या पद्धतीने हे ट्विट केलेलं आहे, त्यानंतर आज सगळ्याच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. कालपासून जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, अशी परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते. आज 11 वाजता दीपाली सय्यद ह्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या वतीनं एकनाथ शिंदे हे चर्चेसाठी उपस्थित राहणार आहेत. आणि या सगळ्या ट्विटमध्ये त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून नमूद केलेली आहे, ती म्हणजे भाजपच्या नेत्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे, भाजपच्या मध्यस्थीमुळे हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये शिवसेना भाजप युती ही पुन्हा पाहायला मिळते का, महाविकास आघाडीचं भविष्यात काय होतं, हे सगळेच प्रश्न उपस्थित होत आहेत. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, ठाण्यातली सुद्धा निवडणूक आहे. त्यामुळे या सर्व निवडणुकांच्या दृष्टीनं शिवसेनेचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कुटुंब प्रमुख म्हणून, सेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची भूमिका ही निर्णायक असणार आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. सध्या राज्यामध्ये जो काही राजकीय पेच निर्माण झालेला आहे, पक्षांतर्गत वाद सुरू झालेले आहेत, त्यातनं शिवसेनेचं चिन्ह फ्रीज होण्याची शक्यता आहे. तर या संपूर्ण प्रकरणावरती न्यायालयाच्या खंडपीठाकडनं काय निर्णय येतो हेही बघणं महत्त्वाचं आहे. परंतु एका अर्थानं शिवसेना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि शिंदे गट यांच्यामध्ये चर्चा होतीये. जी सुस्मिता, अगदी सगळं बरोबर आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे दीपाली सय्यद यांचं ट्विट बरंच काही सांगून जात आहे आणि 2 दिवसामध्ये खरंच अशी काही भेट होणार आहे आणि त्यासाठी भाजपच्या नेत्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी आभार देखील मानलेत म्हटल्यावर राजकीय वर्तुळामध्ये अर्थातच चर्चांना उधाण आलेलं आहे. पाहूयात या संदर्भात 2 दिवसात काय घडतंय. तत्पूर्वी पुढची बातमी पाहूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे मुख्य शिवसेनेला भलं मोठं खिंडार पडलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला शिवसैनिकांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय. मुख्य शिवसेनेतून सुरू असलेली ही गळती पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एक मोठा निर्णय घेतलाय. उद्धव ठाकरे आता लवकरच पक्षासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. पक्षाला मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आता स्वतः मैदानात उतरतायत. उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे देखील घेणार आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आगामी महाराष्ट्र दौऱ्याचे त्यानुसार नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कोल्हापुरातील शिवसेनेचे 2 खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय। धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे शिंदे गटामध्ये सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। याबाबत ते लवकरच आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याची देखील शक्यता आहे। कोल्हापुरातल्या शिवसेनेच्या मेळाव्याला सुद्धा दोन्ही खासदारांनी दांडी मारल्यामुळे ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। शिवसेना पक्ष संघटनेवरती ताबा मिळवण्यासाठी शिवसेना आणि शिंदे सेनेमध्ये शीतयुद्ध सुरू झालंय। उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्र तर शिंदे गटाकडून शिवसैनिकांकडून समर्थन पत्र भरून घेतलं जातंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडून समर्थन पत्र लिहून घेतलं जातंय तर उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसैनिकांकडून चक्क 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जातंय। शिवसेनेवरती कायदेशीर ताबा मिळवण्यासाठी जो संघर्ष सुरू होणार आहे त्यापूर्वीची ही जमवाजमव असल्याचं सांगण्यात येतंय। उद्धव ठाकरेंनी यापूर्वी प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं नसल्याचं सांगितलं होतं, पण न्यूज 18 लोकमतच्या हाती ही प्रतिज्ञापत्र लागलेली आहेत आणि शिवसैनिकांचं संख्याबळ दाखवण्याची जर गरज लागली तर त्यासाठी ही प्रतिज्ञापत्र आणि समर्थनपत्र गोळा करण्याची मोहीम दोन्ही गटांनी सुरू केली आहे। पुढची बातमी, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडलाय। 19 किंवा 20 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। येत्या 25 जुलैला राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची जे फ्लड एरियामध्ये राहतात त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, हे सगळं करतोय। आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव दर कमी केले। आम्ही शेतकऱ्यांच्या रेग्युलर कर्ज पेड करणाऱ्या लोकांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। हे अनेक निर्णय घेतोय आम्ही, आजही निर्णय घेतले, त्यामुळे निर्णय कुठे थांबलेले नाहीत आणि मंत्रिमंडळ काय लवकरच होईल। खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्यामुळे विरोधकांनी यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका सुरू केली होती। एवढं 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय? हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे। मात्र आता लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 25 जुलैपासून सुरू होणार असून त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं तर या मंत्रिमंडळ विस्ताराला शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। 39 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे राज्यपालांनी मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी देऊ नये असं पत्र शिवसेनेनं राज्यपालांना दिलंय आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या डायलॉगमुळे सेलिब्रिटी बनलेल्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची आता चांगलीच दमछाक झाली आहे। दिवसभर माझी काय आपदा उठते काय सांगू, घरापासून मुंबईपर्यंत चोरून मोरून बसायला लागतंय, कुठे चहा प्यायला, कुठे थांबायला मिळत नाही, जरा जरी थांबलो की तो बघा झाडवाला असं म्हणत माणसं दाणात दाण उडवतात, गाड्या आडव्या लागतात, मग फोटो आणि सेल्फीमुळे मी अक्षरशः कंटाळून गेलोय, पण सांगायचं कसं असं म्हणत त्यांनी मुंबई गाठेपर्यंत कशी भंबेरी उडते हे आपल्या खास शैलीतून कथन केलंय। पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बापू 2 माणसं एवढे चांगले निर्णय घेतले की व्यवस्थित जनतेला पोटभर खायला घालायचा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि कामाला सुरुवात केली। मला बापू असं वाटतं की 2 माणसावर चांगलं काम होतंय। कसं आहे, 2 वाडके जर व्यवस्थित बापू जेवायला वाढत असतील तर 40 वाडकेची गरज काय? बापू म्हणते आता माझा नंबर 1 आली होते। हातातला मोबाईल आणि टीव्ही एवढा चालला केवढा घोटाळा करून जातो। झाडे डोंगर कुठे अमेरिका, रशिया, मलेशिया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिलेली ताकद शक्ती विज्ञानानं
अभूतपूर्व याचा दाखला मला जगाला त्याच्या हातात काय आपल्या उठती माहिती चालत दाखवतो. आपण चापी तुम्ही थांबायची काय घरात बसायला लागते मुरून चोरून मोबाईल जरा झाडवलं लावते एक आता बुंजून गेला ना काय करता तुम्ही आता काय सांगायला कोणाला काय काय म्हणावं तर मन म्हणते का गर्व करून गेल्या कशाला गर्व विश्वास यानंतर आता बातमी आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातली. उद्या राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. एनडीएनं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये शिंदे गट आणि भाजप युतीच्या सर्व आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आमदारांना कशा प्रकारे मतदान करावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. तर एनडीएनं उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जगदीप धनखर हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर 6 ऑगस्टला मतदान होणार आहे. तर एनडीएनं त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता विरोधक कुणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भारतीय जनता पार्टी की संसदीय बोर्ड इस निष्कर्ष पर पहुंची है कि उपराष्ट्रपति पद के लिए भारतीय जनता पार्टी और एनडीए के प्रत्याशी के रूप में हमारे किसान पुत्र श्री जगदीप धनखड़ जी को हम उपराष्ट्रपति पद के लिए अपना प्रत्याशी के रूप में घोषित करते हैं. तर एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखर नेमके कोण आहेत आपण एक नजर टाकूयात. जगदीप धनखर हे मूळचे राजस्थानचे आहेत. ते व्यवसायानं वकील आहेत. 1989 ते 1991 या काळामध्ये ते लोकसभेचे खासदार होते. त्यानंतर 1993 ते 1998 दरम्यान ते राजस्थानचे आमदार होते. 2019 मध्ये ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते आणि ममता बॅनर्जींसोबतचे त्यांचे वाद देखील चर्चेत आहेत. आणि आता पुढची बातमी आहे. यवतमाळच्या बेंबळा धरण प्रकल्पामध्ये पोहायला गेलेल्या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. सचिन बडोद असं या तरुणाचं नाव असून तो अन्य मित्रांसह बेंबळा धरणावरती पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेला होता. सांडव्याच्या पाण्यामध्ये बुडतानाचा त्याचा धक्कादायक प्रकार सगळा कॅमेरामध्ये कैद झालाय. पाण्यातलं आतताई धाडस कसं जीवावरती बेतू शकतं हे यातून समोर आलेलं आहे. सचिन मित्रांसोबत सांडव्यातल्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरला आणि पोहण्याच्या प्रयत्नात असताना पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेलाय. आणि आता राज्यातल्या पावसासंदर्भातले अपडेट्स घेऊया. चाळीसगाव तालुक्यातील गिरणा धरण 92% भरलंय. त्यामुळे धरण सुरक्षिततेच्या दृष्टीनं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला गेलाय. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त केला जाईल. त्या पार्श्वभूमीवर नदीकाठावरील नागरिकांनी नदीत जाऊ नये तसंच गुरढोरं नदीजवळ नेऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. विदर्भातील महत्त्वाचं पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदऱ्यामध्ये दमदार पाऊस झालाय. त्यामुळे चिखलदऱ्याच्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडली आहे. पर्यटकांची पावलं त्यामुळे चिखलदऱ्याकडे वळू लागली आहेत. इथला भीमकुंड धबधबा प्रवाहित झाला असून 2000 फुटांवरून वाहणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय. पर्यटकांनी तसंच इथल्या निसर्गरम्य वातावरणानं चिखलदऱ्याचं वातावरण आणखी खुललंय.
कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील ओणीपाचल अणुस्कुरा मार्गावरील अणुस्कुरा घाटामध्ये आज पुन्हा एकदा पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे। त्यामुळे काही काळापासून वाहतूक पूर्णतः बंद आहे। सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ही दरड बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे। घाटात मोठ्या गाड्यांचा खोळंबा झालाय, दुचाकींची काही प्रमाणात वाहतूक सुरू आहे। गेले काही दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस पडतोय, अनेक ठिकाणी पडझड झाली आहे आणि या पावसाचा परिणाम म्हणूनच पुन्हा एकदा आज पहाटे दरड कोसळली आहे। याआधी गुरुवारी देखील याच घाटामध्ये दरड कोसळली होती। चंद्रपूर शहरातील पूर आता ओसरायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे रहमतनगर, राजनगर या भागातील नागरिकांना दिलासा मिळालाय। इथले नागरिक घरांची स्वच्छता करण्यासाठी आता सरसावलेत। इथल्या पुलावरती अद्यापही पाणी आहे। पूल रहदारीसाठी बंद आहे, त्यामुळे प्रशासनानं नागरिकांसाठी पर्यायी मार्ग खुला केलाय। निम्न वर्धा आणि ऊर्ध्व वर्धा या धरणांचा विसर्ग कमी झाल्यास परिस्थिती पूर्वपदावरती येण्यास आणखी मदत होईल। हमारा घर 6 दिन से पानी में था और कम से कम हमारे घर के अंदर 6 फीट पानी था। तो हमारी प्रशासन का यहाँ कुछ भी नहीं था। जो बाहर के लोग, उनका अच्छा सहयोग मिला। हम प्रशासन से यही मांग करते हैं कि ये नदी को थोड़ा सा और खोल कर अच्छा है और जो नुकसान हुआ लोगों का भरपाई का जो हो सकता है तो करे। 4 दिन तो हो गए हमारा डूब के, ये 5वां दिन समझो। पर इतना है कि जैसा पूरा ही निकालने को भी टाइम नहीं मिला हमको, कुछ भी। हमने कपड़े तक नहीं निकाले, देखो कपड़े सब पड़े हैं, ना हमारा डॉक्यूमेंट्स निकाले, ना कुछ भी। पूरा पानी में भरा है, फर्नीचर वगैरह, अनाज वगैरह सब खराब हो गया हमारा। खराब हो गया है। हम 3 दिन से बाहर थे, पूरा सामान खराब हो गया। पलंग, पूरे बिस्तरे, खाने का पूरा सब खराब हो गया। गद्दे बिद्दे पूरा सामान खराब। 3 दिन से बाहर खा रहे, इधर उधर सो रहे, घूम रहे। चंद्रपूर शहरातील पूर असल्याला सुरुवात झालेली आहे आणि पावसाने उसंत घेतलेली आहे। आपण आता रहमतनगर या एरियामध्ये आहोत। या रहमतनगरमध्ये जवळपास 1000 घरी ही पाण्याखाली होती आणि आता ही स्थिती जी आहे ती सामान्य होत चाललेली आहे। कुटुंब आहे ते आपल्या घरी परतत आहेत आणि या घराला साफसफाई करण्याची सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला दिसून येत आहेत। प्रत्येक म्हणजे घरातली धान्य असो, कपडे असो, सगळ्या वस्तू ज्या सगळ्या नासधूस झालेल्या आहेत। प्रशासनाकडून काहीतरी मदत मिळावी हीच यांची अपेक्षा। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। पावसाळा म्हटलं की खड्डे आणि खड्ड्यांमुळे अपघात आणि वाहतूक कोंडी हे नेहमीच झालंय। न्यूज 18 लोकमतनं महाराष्ट्रातील खड्ड्यांविरोधात मोहीम राबवल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं यावरती तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरातल्या अनेक रस्त्यांना खड्डे पडतात। या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावते, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। तसंच खड्ड्यांमुळे दुचाकी स्लिप होणे, चारचाकी उलटणे असे अपघातही वाढलेत। दरवर्षी MMR रिजन मधल्या चालकांना या खड्ड्यांचा सामना करावा लागतो। यावर्षी तर पुष्पालाही खड्ड्यात पडलं, पण तक्रारी वाढल्या की तात्पुरती मलमपट्टी होते आणि पुन्हा पहिले पाढे 55। भरपूर गाडी डॅमेज होती मॅडम, सगळं इकडे खड्ड्यामध्ये सगळं इकडे डॅमेज वगैरे होतं, टायर पंक्चर हे ते, आम्हाला भरपूर परेशानी येतात। आता जर तुम्ही लोकांनी जर हे आपले न्यूजवाले रिपोर्टर लोकांनी इकडे काय नाही करतात, हे लोक काय करतच नाही। रेल्वेवाले म्हणतात का यांची कॉर्पोरेटरची जागा आणि कॉर्पोरेटरवाले बोलते की रेल्वेची जागा आहे, त्याच्यामध्ये आमचे ड्रायव्हर लोकांचं मरण होतं। यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीनं बैठक घेतली आणि त्यात महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले। खड्डे बुजवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना होणार आहे। यंत्रणा 24 तास खड्डे बुजवण्याचं काम करणार। पथकात 2 उच्चपदस्थ अधिकारी असतील। MMRDA आणि MSRDC अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल। कोणत्याही यंत्रणेच्या अधिपत्याखालील खड्डे असोत तेही यंत्रणा तात्काळ बुजवेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। मैंने कहा है कि अभी इसके आगे कोई भी वहाँ पर खड्डा जो है नहीं रहेगा। संबंधित जो यंत्रणा है उसने डे नाइट 24/7 काम करना है। विशेष रूप से PWD और MMRDA को मैंने कहा है रेडी मिक्स कंक्रीट डालकर वो खड्डे को बुझाओ, ताकि बारिश तक पूरा होने तक खड्डा नहीं गिरेगा और लोगों को तकलीफ नहीं होगी। खड्ड्यांविरोधात न्यूज 18 लोकमतनं मोहीम राबवली होती। महाराष्ट्रातले खड्डे, त्यामुळे निर्माण झालेले स्थानिक प्रश्न या विरोधात आवाज उठवला होता। तो आवाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानापर्यंत पोहोचला।
सरकार स्थापन झाल्यावर याची तातडीनं शिंदे यांनी दखल घेतली आणि खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेत. येत्या काही दिवसात चालकांना खड्डेमुक्त रस्ते दिसतील अशी अपेक्षा करूया. उदय जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर पुढची बातमी आहे ती म्हणजे केंद्र सरकारनं अन्नधान्य आणि खाद्यान्नावरती जीएसटीच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध होतोय आणि या निर्णयाविरोधात व्यापारी महासंघांनी बंदची हाक दिली होती. पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. सांगली, पंढरपूर, बारामती, जळगाव, परभणी, बुलढाणा, मनमाड, सोलापूर, नवी मुंबई या सगळ्या ठिकाणी व्यापारी आक्रमक झाले आणि रस्त्यावर उतरले. केंद्र सरकारनं नॉन ब्रँडेड अन्नधान्य आणि खाद्यान्नावर 5% वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली. या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. नव्याने कर लावणार नाही. अन्नधान्यावर पूर्वी कर नव्हता, सरकारने जीएसटी लावला आणि हा जीएसटी अगदी सामान्यांचं बजेट मोडून काढणारा ठरणार आहे. त्यामुळे हा रद्द करावा असा हा प्रस्ताव शिफारस गेल्यानंतर आम्ही केंद्र सरकारकडे राज्याच्या व्यापार उद्योगाची कृषी क्षेत्राची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल आणि देशाच्या संस्थांनी मागणी केली. सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं सरकारनं हा आदेश लागू केलेला आहे. 2017 मध्ये अन्नधान्य आणि खाद्यान्न वस्तूंना करकक्षेतून वगळण्यात आलं होतं. गेल्या 4 वर्षात जीएसटी कर प्रणालीत अनेकदा बदल झाले. अतिशय गुंतागुंतीची ही प्रक्रिया आहे. अन्नधान्याचं उत्पादन देशातील छोटा शेतकरी करतो. या निर्णयामुळे तांदूळ, गूळ, डाळी, गहू, गव्हाचं पीठ, तृणधान्य, मखाना, राई, बार्ली, पनीर आणि दही तसंच जीवनावश्यक वस्तूंचे दर महागणार आहेत. याचा ग्राहकांना थेट फटका बसणार आहे. हा जीएसटी सर्वसामान्य माणसाच्या वरच तो आकारला जाणार आहे. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे, नॉन ब्रँडेड वस्तू ज्याही असतील त्या जीएसटीमधून पूर्ववत वगळण्यात याव्या. आम्ही ब्रँडेड वस्तूवर जीएसटी देत आहोत आणि आज महाराष्ट्र सगळ्यात हायेस्ट जीएसटी सरकारला देत आहे. त्यामुळे जनसामान्य लोकांच्यासाठी हा नॉन ब्रँडेड वस्तूंवरचा जीएसटी रद्द करावा ही प्रमुख मागणी आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाला कडाडून विरोध केलाय. जो निर्णय केंद्राने घेतलेला आहे तो अतिशय अन्यायकारक आहे. कारण जीवनावश्यक वस्तूंचा खऱ्या अर्थाने फटका गोरगरीब जनतेला आणि मध्यमवर्गीयांना बसतो. त्याच्यामुळं खरं तर आता पूर्वी मी जीएसटी काउन्सिलचा मेंबर होतो, फायनान्स मिनिस्टर म्हणून. आता मी विरोधी पक्षनेता आहे. मी सभागृहामध्ये देखील येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न करणार आहे. नॉन ब्रँडेड अन्नधान्य आणि खाद्यान्नावर 5% जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा होणारा तीव्र विरोध बघता केंद्र सरकार काय करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.